आमचं कसं आहे, जयरंग पाटील काय सांगितलं आमचं असं आहे. बर जयरंग पाटील कोणाला उभा करणार, आम्ही त्याला मतदान टाकतो. मिरज मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष पालकमंत्री या ठिकाणी असल्यामुळे या मिरज मतदारसंघाचा विकास काय झालेला हा नागरिकांच्या समोर असल्यामुळं यावेळी पालकमंत्र्यांना रेस्ट देतील मतदार आणि नवीन उमेदवाराला निवडून देतील. याच्या अगोदर जे की सांगत होते छाती टोकले सगळे की बाबा खाडीसाहेब येतील, आत्ता तसं सांगायचं धाडस कोण करणार. बर पण 2 महिन्यापूर्वी निवडणुका संपलेले आहेत आणि त्याच्यात वातावरण बदललेलं आहे. कसं आहे, समोर सक्षम उमेदवार नाही, पण यंदा वारं फिरलेलं आहे. मी आहे ते ठोसपणे सांगतो की यावेळी जे वारं आहे ते काँग्रेसमय पूर्ण वातावरण झालेलं आहे. रेशन दुकानात 10 एकर जमीनवाल्याला रेशन मिळतंय आणि आम्हाने नाही तर 1 एकर 1.5 एकर जमीनवाल्याला रेशन मिळत नाही. आणि ते फॉर्म भरा, 50 वेळा फॉर्म भरले, आता रेशन मिळत नाही. म्हैसाळचं परिस्थिती सांगायला आहे. बरं, बहुतेक काँग्रेसच जास्त काँग्रेसचा आवाज असतात. बदल होणार यावेळेला शक्यता आहे. जर साथ दिला की अपक्ष, तर अपक्ष हे त्या शड्डू टोकण्यास ते तयार आहे. तुमचा मिरज पॅटर्न असेल, सांगली पॅटर्न असेल, त्याच्यामध्ये जो निर्णय होईल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. सौर ऊर्जेची कामं भरपूर चालू आहेत. सौर प्रकल्प जे प्रत्येक मागेल त्याला माझे त्याला शेतकऱ्याला आहे, घरगुती आहे, असं पंचायत मार्फत हा यायला होतं काम. हा. आम्ही आता पैसे भरलेले आहेत सौर ऊर्जेसाठी 22,000 रुपये. या आज ना उद्या आणि येईल. जे 15 वर्ष पालकमंत्री आहे, 15 वर्ष इथं ते राज्य केलेत, म्हणजे इथं आमदार आहेत, त्यांनी काहीच काम केलेलं नाही. जर मिरजमधले रस्ते जर आपण बघितलो तर रस्त्यावर काहीच म्हणजे रस्ते बघून ना मिरजेची काय दुर्दशा केलेली आहे ते समजून जात आहे. पण ते मिरज विधानसभेचे नाही, स्थानिक उमेदवार आहे. बर मी म्हणतो स्थानिक उमेदवाराला तिकीट दिलं तर काँग्रेसचं चांगलं होईल. तर लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे जर वातावरण बघितलं तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आ आ येस ब ब क क कणीदार, ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. नमस्कार, KK न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभेचं ढोल मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये भेटी देत आहोत. तेथील सर्वसामान्य मतदारांशी चर्चा करून तर त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये झालेली विकास कामे किती आहेत आणि त्यांना आमदार कोणता हवा आहे आणि का हवा आहे हे जाणून घेण्यासाठी आता मी सध्या मिरज मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण आता येथील सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातील आमदार नेमका कोण आहे. काय आता एक तरुण आहेस तू, तुझ्या इथं काय वाटतं? आता पहिली गोष्ट तर मिरज हे जे आहेत ना सिटी, इथं जे 15 वर्ष आता जे पालकमंत्री आहे 15 वर्ष इथं ते राज्य केलेत, म्हणजे इथं आमदार आहेत, त्यांनी काहीच काम केलेलं नाही. जर मिरजमधले रस्ते जर आपण बघितलो तर रस्त्यावर काहीच म्हणजे रस्ते बघून ना मिरजेची काय दुर्दशा केलेली आहे ते समजून जात आहे. पण गेल्या 3 टर्म म्हणजे 2009 पासून ते सलग आमदार म्हणून या मतदारसंघात निवडून आले आहेत. कशाच्या जोरावर येतात मग? कसं आहे, समोर सक्षम उमेदवार नाही पहिली गोष्ट, आणि तडजोडीचं राजकारण असतोय, त्यामुळं हे होत असतंय. आणि राहिली गोष्ट मेरिट, आजपर्यंत त्यांचं जर तुम्ही रेकॉर्ड बघितलं तर 2009 ते 2023 आपलं हे 19 पर्यंत जे कालावधी आहे त्यांचं स्वतःची मेरिटवर त्यांनी आलेलं नाही निवडून. आणि समोर तसं त्या पद्धतीचं उमेदवार सक्षम नाही आहे. पण यंदा वारं फिरलेलं आहे. मी आहे ते ठोसपणे सांगतो की यावेळी जे वारं आहे ते काँग्रेसमय पूर्ण वातावरण झालेलं आहे. वारं फिरलेलं आहे असं तू म्हणतोस, वारं फिरलेलं आहे तर काँग्रेसकडे असा सक्षम उमेदवार कोण असणार आहे की आता जर एकनिष्ठ जर आपण बघितलो 2014 पासून ते 2000 आता हे 24 पर्यंत जे लोकांच्या कामामध्ये आहे, उद्योगपती CR सांगलीकर सारखा माणूस आहे. परत बाकीचे भरपूर असे उमेदवार आहेत जे इच्छुक आहेत की काँग्रेस आता उमेदवार जे उद्योगपती CR सांगलीकर आहेत ते स्वतः म्हणतात की बाबा काँग्रेसनं तिकीट दिलं तरच मी लढणार. तर तसल्या उमेदवार पाचशे लोक आहेत. जर ते आता सक्षम उमेदवार आहेत जसं तू म्हणत असशील, त्यांचे या 5 वर्षात विकास कामं त्यांनी केले किंवा जनसंपर्क चांगला ठेवला असं म्हणतो, तर काँग्रेसच का
अपक्ष लढू शकतात ना. नाही, काँग्रेसकडून त्यांची पहिली मागणी हे काँग्रेसकडून आहे. त्याच्यानंतर जर आत्ताच जर इथली परिस्थिती बघितला तर त्या हिशोबाने जर पुढं काय होणार, तिकीट आता 2014ला त्यांनी तिकीट मागितलंच होता, पण त्यांना तिकीट ह्या मिळालं नाही. पण इथल्या लोकांची काय आहे, लोकांची पूर्ण हे बघून लोकांनी जर साथ दिला की अपक्ष ही त्या शेड्यू टोकण्यास ते तयार आहे. काका, अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या आहेत, मतदान देखील केलेलं आहे. मिरज मतदारसंघामध्ये यंदाचं वारं कुणाचं आहे? सध्याची जर परिस्थिती पाहिली तर महाविकास आघाडीचं वारं जोरात महाराष्ट्रात वाहत आहे. महाराष्ट्रात वाहत आहे, पण मला मिरज मतदारसंघामध्ये कुणाचं वारं आहे? मिरज मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष पालकमंत्री या ठिकाणी असल्यामुळं या मिरज मतदारसंघाचा विकास काय झालेला हा नागरिकांच्या समोर असल्यामुळं यावेळी पालकमंत्र्यांना रेस्ट देतील मतदार आणि नवीन उमेदवाराला निवडून देतील. जर सुरेशभाऊ खाडे जे विद्यमान आमदार आहेत, पालकमंत्री आहेत, त्यांनी विकास कामं केली नसतील किंवा विकास कामं बऱ्यापैकी केलीत, कमी केलीत, तरीही 3 वेळा ते या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेत. 3 वेळा निवडून आल्याचं कारण असं होतं की ज्या ठिकाणी जातीय दंगल निर्माण करून हे आमदार निवडून आलेले होते, त्याच वाऱ्यावर आज तागायत ते 3 टर्म निवडून आलेले आहेत. मात्र ज्या पद्धतीनं लोकांच्या बेरोजगाराचा प्रश्न होता, महागाईचा प्रश्न होता, या विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे लोकांना जो त्रास होतोय त्याचं प्रत्यय तुम्हाला या निवडणुकीत लोक त्यांना रेस्ट देतील असं माझं म्हणणं आहे. आता तुम्ही या मतदारसंघाचे एक नागरिक म्हणून तुमच्या मनातला आमदार कोण? यावेळी लोकांनी ठरवलंय की जो माणूस आमच्या कामाचा असेल आणि जो माणूस आमच्या घरापर्यंत येईल, आमच्या विषयीची प्रश्नाची निगडीत असेल आणि ज्यानं खरोखरच काम केलेलं आहे आणि काम करून दाखवलेलं आहे आणि नंतर लोकांच्या समोर आलेलं आहे, त्यांनाच आमचं मत असेल असं नागरिकांच्यातून हे वातावरण आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील जो मध्यवर्ती चौक आहे, लक्ष्मी मार्केट, या चौकामध्ये मी आता सध्या उभा आहे आणि या ठिकाणीच आता आपण काही नागरिकांशी संवाद साधूयात. या ठिकाणी भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांच्या मनातील आमदार नेमका कोण आहे. विधानसभेचं ढोल मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या प्रतिक्रिया घेत आहोत. मित्रा, काय सांगशील की आता विधानसभा निवडणूक आहेत, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे? आमच्या इकडं आता बघा मोहन वानखंडे सर यांची जरा चर्चा आहे. बरं, यांना मनोज वानखंडेंचं या ठिकाणी सामाजिक कार्य कसं आहे? सामाजिक कार्य म्हणजे आता 1 नंबर आहे त्यांचं काम. आता तर 1 नंबर काम चालू आहे त्यांचा, पोरं जोडून सगळ्यांना सांभाळून 1 नंबर काम चालू आहे त्यांना. पालकमंत्री आता सध्याचे जे आहेत त्यांनी या मतदारसंघाचे आमदार चौथ्यांदा आमदार होतील असं वाटतंय? नाही, आता त्यांना जरा रेस्ट करायला पाहिजे. काय त्यांना- कारण काय? नाही, आता तीन वेळा त्यांनीच होती. 3 वेळा झाल्यावर आता एक 4थ्या वेळा दुसऱ्यांना चान्स देऊया, नयांना जरा बघूया ना, कुठलं काय दुसरं बघूया. नवा चेहरा हवा आहे. हां, मोहन वानखंडे सर आमचे उमेदवार असतील आणि आमची फळ विक्री असू दे या भाजी विक्री असू दे या मार्केटला आमची जितली बी आमचे बागवान समाजचे असू दे, आता सगळ्यांना मोहन वानखंडे सरला पाठीमागं आहे. काय वाटते कुणाकडनं ते निवडणूक लढवतील? ते आता अपक्ष तर आहेत आणि त्यांना जे तिकीट होईल काँग्रेसचा येईल असं लागतंय आम्हाला, तर आम्ही त्यांच्यासोबत आहे. तुम्ही काय सांगाल, तुमच्या मनातील आमदार कोण आहे? माझ्या मनातलं म्हणजे मोहन वानखंडे सर आणि ते मिरज विधानसभेतील स्थानिक उमेदवार आहेत. बरं, मी म्हणतो स्थानिक उमेदवाराला तिकीट दिलं तर काँग्रेसचं चांगलं होईल, कारण की त्याला स्थानिक जे मिरज तालुका आहे त्याच्यातलं त्यांना अभ्यास असेल. विद्यमान आमदारांचं तुमच्या मतदारसंघातलं कामं काय, सामाजिक कामं कशी झाल्यात? सामाजिक कामं झाल्यात त्यांची, विकास त्यांचं पण झालंय, परंतु एक नवीन चेहरा आल्यावर आणि कामे विकास फास्ट होईल. या महत्वाच्या मुद्द्यावर मला तुम्ही सांगा की नवीन चेहरा सांगली मिरजकरांना कशाला हवा? मिरजकरांना नवीन चेहरा म्हणजे बदल काय तर आणि हवं, बदल हवे आणि परत नवीन चेहऱ्याला जर मिरजेचा आणि काय तर विकास होईल. हा, मग तुम्ही काय सांगाल? हा, माझ्या मतानं वानखंडे सरांनाही नाही तिकीट मिळावं काँग्रेसचं. तुम्ही काय सांगताय काका, काय वाटतंय? तुमच्यात अनुभव जास्त आहेत, विकास झालाय नाही, थांबलाय, बऱ्यापैकी झालाय? थेट मुद्द्याला आलं का? माझं तर मत आहे विकास हा झालेलाच नाही. पण 3 वर्ष सलग 15 वर्ष आमदार साहेबांनी राहून काय म्हणजे जे काय कारखाना काढलाय, कुठल्या बेरोजगाराला 10 नोकऱ्या लावल्यात, काय लावल्या आणि कुणासाठी मतदान करायचं? लोकांना महेश कांबळे, डॉक्टर महेश कांबळेला उभा करा, निवडून आणा, उद्या रस्त्यावर उतर कामं करेल. महेश कांबळे डॉक्टर हे कुठल्या पक्षाचे आहेत? MIM पक्षाकडनं उभारतील. बर,
मग तर वर दे ना. पक्ष कुठला का पक्षात जात्या धर्मात काय राहिलेलं नाही आता फक्त राहिले फक्त बेरोजगारांना रोजगार पाहिजे. फळ विक्रेते भाजी विक्रेते समस्या निर्माण झाल्या ते सोडवले पाहिजे. या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाची जी मते आहेत ती पण निर्णायक आहेत. मुस्लिम हिंदू धर्म हे सगळं बाजू ठेवा. राजकारण करताना फक्त प्रत्येकजण जातीवाद करतो. जातीवाद नाही. महेश कांबळे जातीवाद केला तर मुस्लिम लोक त्या मागे राहिले असते का? नाही राहिले ना. तो काम करतो. तो काम करणारा माणूस आहे. त्याला एकदा चान्स देऊन बघायला पाहिजे. मिरज तालुक्यात तर एकदा झालं तर एमआयचं नाव महत्वाचा जो मुद्दा आहे तो आता चेहरा नवा यायला पाहिजे आणि हो यालाच पाहिजे. नक्की यायला पाहिजे. तरच विकास होईल. हो आणि सामान्य माणसाचे प्रश्न सुटतील हे सगळ्यात महत्त्वाचं. आता सामान्य माणसाचे प्रश्न सुटतात असं वाटतं? नाही सुटत. कुठलाच एक प्रश्न सुटल्याला दाखवा ना. असं तुम्ही की बाबा ह्या माणसाचा प्रश्न आहे. एक गोरगरीब आहे त्या मुलाला कुठं सर्व्हिस लागलेली आहे लावला आहे दाखवून द्या ना. आमदारांनी नगरसेवकांनी महापौरांनी कुठलंच काय काम केलं नाही. आता विधानसभा निवडणूक आहेत समोरच आता काही दिवसावर आहेत तर काय वाटते या तुमच्या मिरज मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? मिरज मतदारसंघामध्ये आता माझ्या हिशोबानं तर म्हणलं तर विरोधी पक्षाचं सीट येईल. विरोधी म्हणजे भाजपच्या विरोधी कोण असेल ते? ही जागा आता कोणाला जात्या बघू. शिवसेनेला जात्या का राष्ट्रवादीला जात्या काय काँग्रेसला जात्या. म्हणजे जे आता विद्यमान आमदार आहेत पालकमंत्री आहेत सुरेशभाऊ बरोबर. काळे यांना नाही त्यांचं कामकाज काय बरोबर नाही. आमच्या गावात तर बरंच परिस्थिती चिघळलेलं आहे. तरी पण ते 3 वेळा आमदार झाले. आता 3 वेळा आले परंतु मागच्या वेळेला 5,000 नाही फरकांनाच आलं ते. 3 लीड तेवढं तोडायचं काय लगेच तुटू शकतं. मग तुमच्या मनातला आमदार कोण आहे मतदारसंघात? या विरोधी पक्षाचाच आमदार होणार. म्हणजे तो कोणीही असू दे. कोणीही असो. राष्ट्रवादीचा असो तो शिवसेनेचा असो तर काँग्रेसचा. ती जागा कोणाला सुटते अजून नक्की काय ठरलं नाही. मग महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी महाविकास आघाडी. हा महाविकास आघाडीची सीट येणार 100%. काका विधानसभेचं ढोल मुद्द्याचं बोल. तुम्ही एक मला असा मुद्दा सांगा की 3 वेळा आता 3ऱ्यांदा पालकमंत्री आमदार झाले. आता 4थ्यांदा ते सुरेशभाऊ काळे होतील का? 100% होणार. हो. काय कारण? सोयी सगळी सुविधा भरपूर झालेली आहे. बर. एकमेकांना मदत करणे हे करणे चालू आहे. आता मला मागच्याच चौकामध्ये काही नागरिक भेटले मिरज मतदारसंघातील. ते म्हणले की आमच्या इथं विकास झाला नाही. आता आम्हाला चेहरा नवा हवा आहे बदल हवा आहे. त्याचं मत आपण सांगत असतो. बर. पण सुरेशभाऊ खाड्यानं प्रत्येक गावाला आपल्या तालुक्यामध्ये हां व्यवस्था चांगली केली. आणि का नाही तुम्ही राजधानीपासून म्हैसाच्या टेकडापर्यंत दिसतो का कसे येतात? बस ना. तिथे काय अवस्था आहे? काय रस्ताचा आता अलीकडे रस्ता पाऊस आता एक पावसाळा पण झालेला आहे. रस्ता बाद झालेला आहे मान्य आहे. आता त्याला प्रस्ताव दिलेत की दिलेत. एवढे खड्डे आहेत. माझा व्हिडिओ पडलेला आहे. 2 महिन्यात प्रस्ताव दिलेले असं म्हणतात. प्रस्ताव देऊन मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे. 2 महिन्याच्या पूर्वी काही तिथं झालं नाही. दिले प्रस्ताव दिले. तुम्हाला काय वाटते विकास कामं आता ह्या दिवसात हो भरपूर झाले. झाल्यात विकास तुमच्या भागात? आता आमच्या गावात एक उदाहरण सांगतो. म्हैसाळचं आहे मी. एक हर घर नळ योजनेचं हे आलं हां आणि ती नळ योजनाचं या ठिकाणी चांगले पाईप काढून परत आणि त्यांनी नवीन पाईप टाकल्या. परंतु जे काय पाईप टाकले आणि तिची जी काय पॅचअप करायचं असते ते तसंच सोडून गेलं. कशाचा विकास म्हणायचा? पॅचअप तसंच राहिले. ते म्हैसाळचं पूर्ण गावामध्ये राहिले पॅचअप. सौर ऊर्जेची कामं भरपूर चालू आहे. सौर प्रकल्प जे प्रत्येक मागेल त्याला शेतकऱ्याला आहे घरगुती आहे असं पंचायती मार्फत हा यायला जाऊ काम. आम्ही आता पैसे भरलेले आहेत सौर ऊर्जेसाठी 22,000 रुपये. या आज ना उद्या आणि 4 दिवसांना येईल. आता थेट मुद्दा आहे की सौर प्रकल्प जे द्यायला लागलेत मागेल त्याला सौर कृषी पंप त्याचा लाभ शेतकऱ्यांना व्हायला लागला का? आता अजून तरी काय चालू नाही. आता आमच्या ते दोघं तिकडे बसले त्यांना लाभ चालू आहे. बरं चालू आहे. तुम्हाला काय वाटते जे शासनाच्या योजना नाही आहेत नाही त्याचा सगळं लाभ- बोगस आहे. बघा ज्याला मिळायचे तिथे मिळालेच नाहीत का? जे काय म्हणजे कॅटेगरी आहे ती लोक राहिली. आता एक तुमचं बांधकाम कामगाराचं चाललंय. रेशन दुकानात 10 एकर जमीनवाल्याला रेशन मिळतंय आणि आम्हाने नाही तर 1 एकर 1.5 एकर जमीनवाल्याला रेशन मिळत नाही. आणि ते फॉर्म भरा 50 वेळा फॉर्म भरले आता रेशन मिळत नाही. म्हैसाळचं परिस्थिती सांगालोय. काय करायचं सांगा. आणि बाकीचे नाही तर सगळे धान्य पोतं भरून त्यांनी थप्पे मारायला आहेत घरात. काका तुमचा अनुभव जास्त आहे. काय
बदल होईल या वेळेला? हा बदल होणार. काय कारण असतील आणखीन? हा आणखीन काय कारण असतील? कारण यांचं हे बोगस हे सगळं प्रचार करायला त्याच्यामुळं. मग त्यांच्या विरुद्ध कोणता चेहरा असेल? कोणता म्हणजे ते सगळे महाविकास आघाडी. महाविकास आघाडी येणार. आता बघा तुम्ही सांगितलं जर हे प्रकल्प सांगितले आमच्या गावात आता बांधकाम कामगार होते ते हे द्यायलात किती द्यायलात. हा जो बांधकाम कामगारमध्ये नाही त्या माणसाने मिळाला आहे आणि जो बांधकाम कामगार आहे त्याला नाहीच काय. सौर ऊर्जाची बी तीच परिस्थिती आहे. सगळे प्रकरण नाही त्याला द्यायलात, असंच करायला द्यायलात, नसणारच ते नाही देणार असे परिस्थिती आहे. ठीक आहे. तर आपण पाहिलात की अगदी संमिश्र प्रतिक्रिया या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. या मतदारसंघाचा आढावा घेत आता मी सध्या पोहोचलोय लक्ष्मी मार्केटमध्ये. या मिरज मतदारसंघातील ही मोठी मार्केट समजली जाते आणि या मार्केटमध्ये आता आपण फेरफटका मारून काही नागरिकांशी संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे. दादा तुम्ही मिरजेचेच? नाही, कौलापूर. मिरज मतदारसंघच तुमचा येतोय. हो. आता विधानसभा निवडणुका सुरू आहेत, तर काय वाटतं यावेळी बदल होणार की नाही? काय सांगता येत नाही साहेब. आता विद्यमान आमदारांचं काम आपल्या इथं कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. सलग 3 वेळा ते आमदार झाले आहेत. आता पालकमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून आपल्या भागात विकास कामं झाल्यात? हो, बऱ्यापैकी झाले, चांगली झाली. बरं. आता एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून तुमच्या मनातील आमदार कोण? सुरेशभाऊ खाडेच. काय आता तुमच्या इथं कुणाची हवा जास्त आहे? बहुतेक काँग्रेसच जास्त. काँग्रेसची हवा जास्त आहे. पण इथं जे आता 3 वेळा निवडून आलेले आमदार आहेत सुरेशभाऊ खाडे आणि ते आता पालकमंत्री पण आहेत, तरी पण काँग्रेसची हवा आहे का असेल अशी? काय सगळं माहीत आहे काय 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 चाललं राजकारण. भाजपमध्ये काय चाललं खेळ सगळं माहीत आहे. बरं. मग त्या आता मतदार तर हुशार झाला आता. आता बस हे आमिषी दाखवलं हे ते घ्यायला ते काय ते भांडी भिंडी ते द्यायला सगळे ते भाजपाकडून कुठलं म्हणजे सरकारचं स्कीम काढलं आहे. आता मतदार हुशार झालं आहे. बरं. आम्ही एक चर्चा करत असं त्यात आम्ही अंदाज काढतो त्यात बदल होणार यावेळेला शक्यता आहे. काका नाश्ता करण्यासाठी आलाय काय? हा, नाश्ता करण्यासाठी नेहमी येत आहे? नेहमी नाही, केव्हा तर येतो. बरं, आता चर्चा कुठली सुरू आहे? चर्चा म्हणजे तुम्हाला सांगतो, जो इथं आमदार आहे हां, तो आमदार निवडून येणार 100%. याबाबतच चर्चा सुरू आहे. हे चर्चा सुरू आहे. हां, एक चर्चा सुरू आहे इथलं विधानसभा करता. हां. पण जे ओर आहे ह्याच्यामध्ये बदल होणार. बदल होणार नाही? बदल होणार, 100% बदल होणार. कसा बदल होणार तो? संमिश्र सरकार येणार. संमिश्र सरकार म्हणजे काय, हे जे आत्ता ह्याने लाडकी बहिणीसाठी केले हे आमच्या म्हणणं हे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे कसे तुम्हाला सांगतो, जे 21 वर्षाचे तुम्ही 65 केलं आहे आणि 65 वर्षाचे पुढची लोकांना त्यांना काही फायदा मिळत नाही. हे गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, हे जे लाडके बहिणीचे ज्याने इंदिरा गांधी पेन्शन म्हणा, संजय गांधी म्हणा, निराधार म्हणा, त्यांना बी पेन्शन चालू आहे आणि हे बी पेन्शन चालू आहे. दोन्ही पेन्शन चालू झाले. बरं. हे एक आम्हाला नको आहे. आणि तुम्ही ज्या वेळी तुम्ही हे लाडकी बहिणीचं हे केला, तुम्ही कुठलाही सर्वे केलेला नाही, तुम्ही जाहीर केला. पण आता जर मस्त मोठं श्रीमंत आहेत त्यांनी पैसे घ्यायले, गरीब राहिले बाजूला. म्हणजे आणि जे 65 वर्षाचे पुढे आहेत त्यांना काय सवलत केला आहे तुम्ही? 21 ते 65 केला तुम्ही, पण पुढचे लोक काय करायचे? आता 65 वर्षाच्या वरती जे वृद्ध लोक असतील, वयस्क लोक असतील, त्यांच्यासाठी देखील त्यांनी आरोग्याच्या वेगवेगळ्या योजना आहेत, ऑपरेशन. आरोग्य योजना आहे हो. नाही, आरोग्य योजना आहे की आजच्या पेपरमध्ये तुम्हाला सांगतो, ज्याने तुमचे महात्मा गांधी आहे महात्मा फुले पंतप्रधान योजना, ह्याच्यामध्ये लोकांनी ज्याने ट्रीटमेंट घेतले त्यांनी अजून सरकारने पैसे भरलेले नाही. आजच्या पेपरमध्ये वाचलंय, करोडो रुपयांनी त्यांनी माघारी ठेवलेलं आहे. म्हणजे आज या राज्यात सत्ता बदल होईल असं तुम्हाला म्हणायचं? हां, आम्हाला वाटतं. आता तुमच्या मतदारसंघात काय होईल वाटतं? नाही, आमच्या मतदारसंघात हे येणार. आमचे मतदारसंघ खाडे आहे, हे 100% हिने खाडे निवडून ते येणारच. हो, हे सीट आहे. काय कारण असेल त्याचं? कारण म्हणजे त्याने कामच केलं होतं तसे. प्रत्येकाचे काम तसं केलेलं आहे. हां, त्यामुळे त्यांच्या कामामुळे आम्ही बदल करणार. ते येणार. हां, मात्र राज्यात सत्ता बदल होणार. तर या काकाने आपल्याशी बोलताना असं सांगितलं की जे विद्यमान आमदार आहेत सुरेशभाऊ खाडे यांचं काम मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं आहे. मात्र राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही लाभ आहेत
ते सर्वसामान्यांना न होता त्या गर्भ श्रीमंतांना होत आहेत असा आरोप देखील काकांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला. आत्ताच्या परिस्थितीला विधानसभा आता निवडणुका काही दिवसावर आलेल्या आहेत. 11 तारखे 12 तारखेला आचारसंहिता देखील लागेल, त्यानंतर रणधुमाळी सुरू होईल. तर नेमकी आत्ता या सगळ्या परिस्थिती, राजकीय परिस्थिती पाहता तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, तशी हवा आत्ता कुणाची असं तुम्हाला लगेच सांगता येईल, कारण नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. होय. तर लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे जर वातावरण बघितलं तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. आणि आता निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला दिसलेलंच आहे तुम्हाला. आता राहिला विषय लोकल आमदार इथलं आहेत, ते 2 टर्म इथे त्यांनी कामं केलेत, काही कामं केले का नाही. नवीन पण इच्छुक लोक आहेत, त्यांनी काही कामं केलेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, वरिष्ठ इथं जो काय आमचा मिरज पॅटर्न असेल, सांगली पॅटर्न असेल, त्याच्यामध्ये जो निर्णय होईल त्याच्यावरती सगळ्या गोष्टी बऱ्याचशा अवलंबून असतात. बरं. आणि ह्या वेळेला जसं बघायला गेलं तर परिवर्तनाचा विषय दिसायला आला आम्हाला विचारत असेल मतदारसंघात. हा मतदारसंघ परिवर्तनाचा सांगली जिल्ह्यातील सगळ्याच ह्याच्यामध्ये जवळजवळ सगळीकडेच एखादा दुसरा मतदारसंघ सोडला तर जवळजवळ सगळं काँग्रेसमय वातावरण दिसतं. बरं. म्हणजे लोकसभेला जो काही परिणाम झाला त्याचा परिणाम तो आत्ताच्या आणि नुकताच झाला 2 महिन्यापूर्वी झालेला असल्यामुळे ते स्टील टुडे कंटिन्यू होईल. म्हणजे सलग 3 वेळा जे सुरेशभाऊ खाडे ज्यावेळी या मतदारसंघातून मताधिक्याने निवडून आले, तर यावेळेला थोडीशी त्यांना रेस्ट मिळेल असं तुम्हाला म्हणायचं? मग सांगता येत नाही, काही येऊ शकतो. म्हणजे ह्याच्या अगोदर जे काही सांगत होते छाती टोकणे सगळे की बाबा खाडेसाहेब येतील, आत्ता तसं सांगायचं धाडस कोण करणार नाही. पण 2 महिन्यापूर्वी निवडणुका संपलेल्या आहेत आणि त्याच्यात तो वातावरण बदललेलं आहे. बाकीचे सगळेच आता त्यांनी काम केलं वगैरे वगैरे गोष्टी जरी खऱ्या असल्या ना, ती महागाई वगैरे एवढी वाढली, सर्वसामान्य मनुष्य पिंजून गेला यासाठी आणि त्याचा फटका ह्यांना बसू शकतो. यासाठीच एक नागरिक म्हणून तुमच्या मनातील खासदार कोण आहे असं आमदार कोण आहे मला म्हणायचं? नाही, आता तसं आता कसं आहे, आता खाडेसाहेब आहेतच, पण आता कोण उभारणार काय उभारणार त्याच्यानंतर सांगतो. मला आता मी नावं तर डिक्लेअर होते, मग आम्ही सांगू शकतो वातावरण काय आहे. पण नाव डिक्लेअर झाल्याशिवाय भागात त्यांच्याविषयी लोकांची मानसिकता काय आहे, त्यांच्याविषयी पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असतं ते एक आठवड्याभरात कळेल. आत्ता लगेच तसं म्हटलं तर आता नाही बोलता येईल, कोणच सांगू शकणार नाही. पण परिवर्तनाची जरा गडबडी दिसते एवढं मात्र नक्की. परिवर्तन व्हायची शक्यता जास्त. तुम्ही काय सांगाल? तुम्ही या मतदारसंघामध्ये राहताय, आत्ताची परिस्थिती तुम्ही बघताय, सगळीकडे वातावरण आहे, लोकसभा झाली आता जसं या काकाने आपल्यासोबत सांगितलं. तुम्हाला काय वाटते तुमच्या मनातील आमदार कोण? आमचं कसं आहे, जयरंग पाटील काय सांगितलं आमचं असं आहे. बरं. जयरंग पाटील कोणाला उभा करणार, आम्ही त्याला मतदान टाकणार. म्हणजे मराठा आरक्षणासाठी ते आता ते उभारले आहेत आणि आंदोलन त्यांनी करत आहेत आणि आता त्यांनी देखील विधानसभेला आम्ही आमचे उमेदवार उभे करू असं सांगितलंय. बरोबर आहे. मग तुम्ही त्या उमेदवारासोबत असणार? 100%. जयरंग पाटील काय सांगितलं नाही मतदान टाकणार. काय कारण काय एवढं? तर आम्हाला आरक्षण नाही, गरीब लोक बी आहेत, भरपूर गरीब लोक आहेत, श्रीमंत बी आहेत, तसं काय म्हणणार नाही. गरीब पण आहेत, गरीब जास्त आहेत, श्रीमंत कमी. म्हणजे आरक्षण मिळावं या 100% मिळावे. उमेदवार जे उभारणार आहेत 100%. जरांगे पाटील ते तुम्ही उमेदवार आणि बदल होणार असं वाटतं तुम्हाला इथं आता? 100% इथं बदल होते होणार. जरांगे पाटील आहे ना, बदल 100% होणार. तुम्हाला काय वाटतं कोण असेल इथं उमेदवार? जर जरांगे पाटील उमेदवार उभा करायचा ठरला तर तुम्हाला तुमच्या समोर एक चेहरा असेल ना की बाबा हा उमेदवार असेल आपल्या इथं योग्य? अजून तर काय फायनल आमच्यात झालं नाही. कोण आमच्यात होती आम्हाला कळते ना, सांगणार की आम्हाला. बरं. तर आम्ही मतदान जरांगे पाटील सांगितलं मतदान टाकतो. समजा जरांगे पाटलाने इथं उमेदवार उभाच केला नाही तर काय नाही, आम्ही नाही. आमचं काय राष्ट्रवादी. आम्ही राष्ट्रवादी आता 2 आहेत, शरद पवार गट. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा, मग आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार इथं असण्याची शक्यता तरी कमी आहे. काँग्रेसचा उमेदवार पाठवून देणार, त्यांचा पाठिंबा असेल. महाविकासाकडे का? आता या राज्य सरकारनं, महायुती सरकारनं अनेक योजना चांगल्या आणलेल्या आहेत, त्याचा लाभ यायला लागला आहे, लोकांना लाभ होतोय असं मला आता भरपूर लोक सांगतायत. तरी पण तुम्ही म्हणताय की नाही? 1500 रुपये महिन्याशी दिल्यात, बाकी जायची बाकीचा खर्च काय? 1500 रुपये दिलं झालं, 6000 दिलं संपलं, काय विषय संपत नाही. पण आता तुम्ही जर शेतकरी आहात तुम्ही काय शेतकरी काय शेतकरी आहे मी.
मग आता सौर मागेल त्याला सौर कृषी पंप, घरगुती सौर प्रकल्प द्यायला ते लागले, कुठं कोण अनुदान द्यायला लागले, कोण त्यासाठी जवळचं सरपंच बिरपंच त्याच मिळते, गरीब जनतेला काय मिळत नाही कोणाला. तुम्ही प्रयत्न केला काय केलाय काय कोणाला काय मिळते? सरपंच जवळची माणसं आहेत त्याच मिळते, कोण आमदार जवळचा आहे त्याच तेवढंच. त्या बाकीचे गरीब माणसाला काय मिळत नाही. काय मिळतं गरीब माणसाला काय मिळाले? म्हणजे एकूणच या वेळेला या मतदारसंघात बदल होणार असं तुम्हाला वाटतं? 100% होणार होणार. होणार. तर आपण पाहिलं की या आत्ताच्या काकाने आपल्याला सांगितलं की मनोज जरांगे जे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, संघर्ष योद्धा म्हणून त्यांना, मराठा योद्धा म्हणून त्यांना संबोधलं जातं, ते जे उमेदवार देतील त्यांच्यासोबत आम्ही राहणार असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया दिली. नाही तर महाविकास आघाडीसोबत जाणार, मात्र 100% इथं बदल होणारच असं म्हणतात. अनेक प्रतिक्रिया ज्या येतात, या सुरेशभाऊ खाडे जे आहेत त्यांनी विकास केला, बऱ्यापैकी केला, काही ठराविक भागामध्ये केलेला आहे, उर्वरित भागामध्ये विकास अद्याप काही झालेला नाही आहे. त्यामुळं यंदा बदल होणार असा जो आवाज आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.